किती सुंदर सुबक झाले आहे ना. एकतर वरून कुरकुरीत आतून रसरशीत सुद्धा झालेले आहेत. नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन सुद्धा झालेले आहे. तर आज आपण त्यांच्याच आवडीचा पदार्थ करणार आहोत. त्यासाठी मस्त मी रेडी सुद्धा झालेले आहे. चला तर मग लवकरात लवकर करण्यासाठी सुरुवात करूया. तर आज आपण तळणीची मस्त अशी मोदक करणार आहोत. तळणीची मोदक करण्यासाठी पारीसुद्धा लागणार आहे आणि पारीसाठी आपल्याला पीठ भिजवावं लागते. त्यासाठी एका बाउलमध्ये मी गहू पीठ घेतलं आहे अर्धा कप आणि पाऊण कप घेतलेला आहे मी रवा. कुठलाही कोणताही रवा घेतला तरी चालतो. नंतर इथे मी तेलाचं मोहन टाकत आहे. 2 चम्मच तेलाचं मोहन मी तयार करून घेतलं होतं. रवा व तेलाचं मोहन टाकल्याने आपले जे मोदक आहे छान खुसखुशीत होऊन तयार होते. तर गरम असल्याने मोहन आपण चम्मचने आधी करून घेऊया एकत्र. आणि ज्या वेळेला आपण हात लावू शकेल एवढं गार झालं ते पीठ, तर त्यामध्ये आपण हात लावून छान हाताने थोडंफार एकत्र करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ मळायचं आहे. यामध्ये रवा असल्याने रवामध्ये जास्त पाणी झालं तरी ते पाणी शोषून घेतं, पण तरीसुद्धा जास्त पाणी ओव्हर टाकायचं नाही. आपल्याला छान घट्टसर पीठ मळायचं आहे जेणेकरून आपले मोदक व्यवस्थित होऊ शकेल. ज्या वेळेला पीठ मळण्यात व्यवस्थित आलं त्यावेळेला त्या पारीला आपण मस्त अशा कळ्या पाडू शकतो. इथे पीठ मळून झालेलं आहे. यावरती एक प्लेट झाकून हे साईडला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत आता आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे. सारणसाठी लागणारी सगळी सामग्री मी काढून घेतली आहे. कोरडं खोबरं आपण इथे वापरणार आहोत, ओलं खोबरं नाही वापरत आहोत. तर कोरडं खोबरं वापरण्यासाठी मी किसून घेतलं आहे किसणीने आणि गूळ मी कट करून घेतला आहे. 2 वाटी खोबरं घेतलं आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. आता सारण तयार करून घेऊया. कढई गॅसवरती ठेवून घेतली, त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकून घेतलं आहे आणि यामध्ये टाकून घेऊया खसखस. 2 चम्मच मी खसखस टाकून घेतलं. खसखस छान फोडून घ्यायचं आहे, म्हणजे हे तुपात गेलं की छान फुटायला सुरुवात होते. छान फुटलं की यामध्ये आता टाकून घेऊया कोरडं खोबरं. तर हे मी किसून घेतलं होतं कोरडं खोबरं 2 वाटी मी टाकून घेतलं आहे. छान एकत्र करून खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे या तुपामध्ये. खोबरं भाजून झाल्यानंतर लगेच यामध्ये गूळ टाकून एकत्र करायचा आहे. गूळ आपण 1 वाटी घेतला, बारीक चॉप करूनच घ्यायचा आहे, म्हणजे हे गूळ वितळायला सोपं जातील. यामध्ये गूळ आला म्हणजे जायफळ पूड आणि विलायची पूडसुद्धा यायलाच हवी. तर विलायची पूड मी टाकत नाही आहे, मी विलायची फोडून टाकले आहे. हवं तर तुम्ही विलायची पूडसुद्धा टाकू शकता. गूळ टाकून झाल्यानंतर लगेच या गुळाला पाणी सुटायला सुरुवात होते, म्हणजेच गूळ वितळायला सुरुवात होते. तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा गूळ वितळून झालेला आहे. ओव्हर कुक नाही करायचं आहे. त्याने काय होते मी ते पुढे सांगतेच. त्याआधी आपण इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठाने पुन्हा जास्त चव वाढते. एकत्र करून घेऊया. तर ओव्हर कुक झाल्याने कधीकधी हे जे सारण आहे टाईट येण्याची शक्यता असते किंवा यामध्ये गूळ जास्त झाला तेव्हासुद्धा टाईट येण्याची शक्यता जास्त असते. तर पूर्णपणे जे हे सारण आहे गार करून घ्यायचं. टाईट होतोय काय ते पाहायचं. टाईट होत असेल तर मिक्सरमध्ये टाकायचं आणि मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे. मस्त मोकळं सुटसुटीत सारण तिथे रेडी होतील. तर सारण गार झाल्यानंतर टाईट झाल्यानंतर काय करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे आणि इथे मस्त असं सारण रेडी आहे. आता पूर्णपणे गार करून एका बाउलमध्ये मी काढून घेते. तर तुम्ही पाहू शकता मस्त सारण रेडी झालेलं आहे. आता यापासूनच आता आपण मोदक तयार करून घेऊया. जे पीठ आपण आधी मळून ठेवलं होतं त्या पिठाला मी एकदा पुन्हा मळून घेतलं होतं. आता त्या पिठामधला छोटासा गोळा घ्यायचा. ते गोळा छान कोरड्या पिठामध्ये घोरवून घ्यायचा आहे आणि या पिठाची आता आपल्याला छान वाटी तयार करायची आहे. तुम्ही पाहू शकता मी 4 बोटाने छान वाटी तयार करून घेत आहे. अशा प्रकारची वाटी तयार करायची आहे आणि या वाटीच्या आता आपल्याला कळ्या पाडायच्या आहे. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे हे सगळ्या स्टेप तर आपण पूर्णपणे प्रामाणिकपणे पूर्ण करतो, पण हे जे कळ्या आहे सगळ्यांना जमत नाही. मलासुद्धा जमत नव्हत्या, पण मी हळूहळू शिकले. तुम्हीसुद्धा नक्की शिकणार. म्हणून आता तुम्ही व्यवस्थित असं हे पाहून घ्या मी कशा प्रकारे कळ्या पाडत आहे. तर हे जी 3 बोटं आहे ज्याने मी कळ्या पाडत आहे त्या 3 बोटांनी कळ्या पाडायच्या आहे. जो अंगठा आहे तो मधात ठेवायचा आहे जिथे आपण सारण भरतो, म्हणजे आपल्याला पारी सरकणार नाही आणि व्यवस्थित कळ्या पाडता येतील. आणि हे जे 3 बोटं आहे याने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे. व्यवस्थित अशा जवळजवळ कळ्या पाडायच्या, म्हणजे कळ्या जास्त दिसतील आणि मोदक आपला सुंदर सुबक दिसतील.
तर मस्त अशा कड्या रेडी झालेल्या आहे. या कड्यांना मी सेट करून घेते, म्हणजे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जे कड्याचा भाग आहे ते बाहेर काढायचा आहे. नंतर मस्त अशा कड्या रेडी होतील. आता यामध्ये सारण भरून घेऊया. जेवढा बसेल तेवढं मी सारण भरून घेतलं आहे आणि आता हे मोदक जे आहे पॅक करायचं आहे. मोदकाचं नाक पॅक करायचं आहे. हळूवारपणे करायचं. कड्या व्यवस्थित सेट करत करत करायचं आहे, म्हणजे कडी एकसुद्धा आपली वाया जायला नको आहे. तर मस्त असा मोदक इथे रेडी झाला. तुम्ही पाहू शकता एक्स्ट्रा पार्ट असेल वरतं मोदकच्या नाकापाशी, तर ते काढून घ्यायचं आहे आणि सुटसुटीत कळ्या असलेला मोदक इथे रेडी आहे. अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा मोदक करून घेते. सगळे मोदक मस्त सुंदर सुबक झाले आहे. मोदक करताना जो खालचा भाग असतो तो चपटा होऊन जातो, तर अशा प्रकारे गोल करून घ्यायचे आहे, म्हणजे मोदक दिसायला सुंदर दिसेल. मोदक सगळे मी अशाच प्रकारे रेडी करून घेते. तर तेल गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलं आहे आणि ते संपूर्ण मोदकसुद्धा रेडी आहे. आता मोदक तळायला घेऊ. तेल ना जास्त गरम नको आणि जास्त गारसुद्धा नको राहायला. गॅस कमी ठेवायचा आहे, मीडियम तेल गरम ठेवायचं आहे आणि यामध्ये एक एक करून मोदक सोडायचे आहे. जेवढ्या गरम तेलामध्ये आपण मैद्याची वगैरे वस्तू तळतो ना, त्याच प्रकारे इथे पण तेल गरम असायला हवं. तर यामध्ये सगळे मोदक मी टाकून घेतले. मोदक कमी कमी टाकूनच तळायचे. 2 बॅचेसमध्ये मी तळणार आहो. तर कमी टाकून तळल्याने एक एक मोदक चांगल्या पद्धतीने तळून तयार होते. तर इथे तुम्ही पाहू शकता या स्टेपपर्यंत मोदक तळायचे आहे. सुंदर सुबक कळ्या दिसत आहे. कलर सुंदर आलेला आहे. आता या स्टेपवरती हे मोदक काढून घ्यायचे आहे. एका चाळणीवरती काढून ठेवायचे, म्हणजे वाफ जायला जागा मिळेल आणि जे मोदक आहे छान वरतून कुरकुरीत जास्त वेळांसाठी राहतील. चला तर मग माझे तर सुंदर सुबक असे मोदक रेडी झालेले आहेत. तुम्ही कधी करत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग जाता जाता मी तुम्हाला मोदकसुद्धा फोडून दाखवते. आतून रसरशीत वरतून कुरकुरीत असे मोदक झालेले आहे. नक्की ट्राय करा. थँक्यू.